नमस्कार, बदलापूर वॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। वडवली शिव मंदिर येथे सध्या आपण आहोत आणि आपण बघू शकतो शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व भाविकांसाठी प्रसादाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वांना प्रसादाचं वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात येते। संपूर्ण परिसरात आपण जर पाहिलं तर अलोट अशी भक्तजनांची गर्दी जी आहे ती वडवली येथील शिव मंदिरात आपल्याला पाहायला मिळते। वडवलीच्या तलावाच्या किनारी वसलेलं हे शिव मंदिर आणि भाविकांची महाशिवरात्री निमित्त अलोट अशी गर्दी आपण पाहत आहोत। तुकाराम म्हात्रे यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। दादा, महाशिवरात्रीचा उत्सव आहे, काय शुभेच्छा असतील आणि कशा प्रकारे भाविकांची अलोट गर्दी सकाळपासून पाहायला मिळते? सर्व नागरिकांना प्रथमतः या महाराष्ट्रात उत्सव होणारा जो महाशिवरात्रीचा उत्सव आहे यात सर्वांना हार्दिक शुभेच्छा। खरं तर वडवली शिवमंदिर हे प्राचीन शिवमंदिर आहे। या ठिकाणी एक शंकराची स्वयंभू पिंड होती आणि या ठिकाणी जे मंदिराची आज भाविकांची जी गर्दी आहे ही प्रत्येक वर्षाप्रमाणे वाढती गर्दी आहे आणि इथे भाविकांची जी काही सेवाभाव करता येईल आम्हाला तितकी आम्ही करत असतो। आज वेगवेगळ्या उत्सवांचं म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। संध्याकाळी रमेशवाडीमध्ये पण उत्सव असणार, काय सांगत आहोत? प्रत्येक ठिकाणी आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते उत्साहाने हा उत्सव साजरा करत असतात आणि या उत्सवात जे येणारे गोरगरीब भाविक असतील त्या भाविकांची जी काही सेवा करता येईल ती सेवा निस्वार्थी करतात। सर, साधारण किती लोक आज वडवलीच्या शिवमंदिरात येतील? कारण की अक्षरशः उभं राहायला जागा नाही, एवढी गर्दी झाली। साधारणतः मला वाटतं 20 ते 25 हजार लोक दरवर्षी या ठिकाणी येतात दर्शनासाठी आणि जितकं आमच्या मंडळाला लोकांची सेवा करता येईल तेवढं आम्ही सर्व करत असतो। नक्कीच आपण शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि आपण बघू शकतो त्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रसादाची व्यवस्था जी आहे ती वडवलीच्या शिवमंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। अगदी वडवली तलावाच्या शेजारीच असणारं हे शिवमंदिर आणि आपण बघू शकतो महाशिवरात्री निमित्त ही अलोट अशी गर्दी आपल्याला संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांची झालेली पाहायला मिळते। सकाळपासूनच दुरून दुरून हे सगळे भाविक जे आहेत ते वडवलीच्या महादेवाच्या मंदिरात येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही रांग जी आहे ती संपूर्ण तलावाच्या पुढे गेलेली आहे आणि आपण बघू शकतो आज महाशिवरात्रीचा दिवस आहे। आज महादेवाच्या पूजेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि याच निमित्त आपण जर बघितलं तर भाविक जे आहे ते दुरून दुरून दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात। ही प्रचंड मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आज याच परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। रमेशवाडीमध्ये ही महादेव मंदिर आणि राम मंदिर आहे, तिथेही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आज माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे असतील यांच्या माध्यमातून सोबतच नगरसेवक तुकाराम म्हात्रे असतील यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। भाविकांची ही अलोट गर्दी आपण बघू शकतो। सकाळपासूनच आपल्याला वडवलीच्या महादेवाच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते आणि एक उत्साहाचं भक्तीचं वातावरण जे आहे ते बदलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सुंदर अशी फुलांची आरास जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आलेली आहे। भाविकांची ही अलोट गर्दी वडवलीच्या महादेवाच्या मंदिरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर अशी आकर्षक रोषणाई ही देवाच्या गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळते आणि अलोट गर्दी भाविकांची दर्शन घेण्यासाठी आपण पाहू शकतो।